नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्याच आपल्या व्हिडिओमध्ये आता इकडे काव्या ही जीवाचा हात पकडणार आहे आणि समोरून नंदिनी चालत येणार आहे. आता जीवा हा काव्याला माझा हात सोड सांगत आहे, पण तरीसुद्धा काव्या ही त्याचं काही ऐकत नाही आहे. तर दुसरीकडे आता आईबाबांना मात्र जरा बरं वाटतंय की आता कुठे आपल्या मुलांचा संसार मार्गी लागलेला आहे आणि सगळं काही चांगलं सुरळीत सुरू झालेलं आहे. तर दुसरीकडे हळूहळू का होईना पण पार्थसुद्धा काव्याबरोबर थट्टा मस्करी करून चांगलं वागून तिचं मूड बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तर इकडे आता हळूहळू काव्यालासुद्धा ही गोष्ट लक्षात येते की आपण पार्थबरोबर वाईट वागतोय आणि पार्थ त्याचा चांगुलपणा काही सोडत नाही आहे. तर आता मित्रांनो, एकंदरीत पाहता आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच घटना ह्या चांगल्या घडणार आहेत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजिबात वेळ वाया न घालवता आपला हा व्हिडिओ पूर्ण न स्किप करता नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या लेटेस्ट इंटरेस्टिंग भागाला. पण त्या अगोदर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांबरोबर तसेच कुटुंबियांसोबतसुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम आणि छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे आता नंदिनी ही काव्याला सांगत असते, माझे केस जीवामुळे खराब झाले. अगं, हे काही मुंबईच्या रस्त्यावर बाईक नाही चालवत, तर रेसिंग ट्रॅकवर बाईक चालवल्यासारखी चालवतात. तू कधीतरी यांच्या मागे बसून बघ, मग कळेल तुला. त्यावर काव्य म्हणत असते, माहीत आहे मला. त्यावर नंदिनीला आश्चर्य वाटतं. नंदिनीला वाटतं हिला कसं माहीत. ती काव्याला लगेचच हा प्रश्न विचारते, तुला कसं माहीत. त्यावर काव्या सांगत असते, मी बघितलं आहे ना यांना बाईक चालवताना, त्यासाठी बाईकच्या मागेच बसायची काय गरज आहे. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ही काव्याला म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्ही दोघं बोला, मी निघते. मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आणि मग आता लगेचच नंदिनी ही तिकडनं गेलेली असते. तर आता इकडे काव्या आणि जीवा हे दोघंजणं एकमेकाच्या समोरासमोर उभे असतात. जीवा तिकडनं जात असताना काव्या लगेचच जीवाचा हात पकडते. जीवा हा काव्याला म्हणत असतो, काव्या माझा हात सोड, काव्य हात सोड माझा, कोणीतरी बघेल. आणि मग जेव्हा काव्याच्या हातातून आपला हात हिसकावून किचनमध्ये येतो आणि कल्पनाताई अशा हाका मारायला लागतो. तर काव्य किचनमध्ये येत सांगते, कल्पनाताई नाही आहे तिथे. त्यावर जीवा हाताने पाणी घेत असतो. तर काव्य त्याला म्हणत असते, तुला काय हवं नको ते मला सांग ना. त्यावर जीवा म्हणत असतो, काही गरज नाही आहे मला. त्यावर काव्य त्याला म्हणत असते, जीवा आता तुझं नंदिनीताईवर प्रेम आहे का. आता ती आहे तुझ्या मागे पुढे करायला, तुला काय हवं नको ते बघायला. त्यावर जीवा म्हणत असतो, माझं प्रेम सध्या कोणावर आहे हे मला माहीत नाही आहे, पण तुझ्यावर नाही आहे एवढं नक्की. त्यावर काव्य म्हणत असते, नंदिनीताईला घेऊन बाईकवरती मागे फिरवत होतास ना, तिला सांगितलंस का तू तुझ्या बाईकवर या अगोदर तुझ्या मागे कोण बसायचं ते सांगितलंस तिला याबद्दल. हां. त्याबरोबर पुन्हा काव्या ही जीवाचा हात पकडते. तर जीवा हा तिला म्हणत असतो, काव्य हात सोड माझा, काव्य हात सोड, कोणीतरी बघेल. त्यावर लगेच काव्या म्हणत असते, बघू देत मग कोणीतरी, तू ऐकत नाही आहेस ना माझं, मग कोणीतरी दुसऱ्याने बघू दे, ऐकू दे. मला किती त्रास होतोय ते माहीत आहे का तुला जीवा, कळतोय का तुला माझा त्रास. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, काव्या पार्थ देशमुख आहेस ना तू, पार्थ देशमुख लावतेस आता स्वतःच्या नावापुढे, मग त्यांना जाऊन सांग तुझा त्रास, तुला काय वाटतंय काय नाही वाटतंय ते, मला नाही. त्याबरोबर काव्या म्हणत असते, त्या पार्थ देशमुखांना मी काहीही जाऊन सांगणार नाही आहे, कारण मी त्यांना माझा नवरा मानतच नाही जीवा. आणि राहिला प्रश्न तुझा, तर तुला नंदिनी जीवा देशमुखमधला जीवा होण्याची खूप जास्त घाई झाली आहे ना. त्यानंतर आता काव्या ही पार्थला जीवाला म्हणत असते की जीवा, अरे का वाईट वागतोयस रे माझ्याशी. अरे पूर्वी तुला दिसले नाही मी तर तू माझा फोटो बघायचास, तुझ्या बाईकच्या मागे मी बसायचे, तुझ्या बाईकपेक्षाही जास्त जीव माझ्यावरती होता. अरे तुझ्या बाईकच्या साईड मिररमध्ये तू फक्त मला बघायचास आणि आज मी दिसल्यावर तू तुझी वाट बदलतोस, नजर चोरतोस.
हे बघ जीवा, तू माझी साथ दे. आपण आपल्या प्रेमाबद्दल सगळ्या घरातल्यांना सांगून टाकूया. नाहीतर मी, आता काव्याने नाहीतर मी असं म्हटल्यावर जीवा विचारतो, सांग ना, नाहीतर तू काय काय करणार आहेस, नाहीतर तू बोल. त्यावर मात्र आता काव्या ही जीवाला सांगत असते, नाहीतर मी, मला हवंय ते करेन जीवा. आता मात्र जीवा हा लगेचच तिकडनं जात असतो, तर पुन्हा एकदा काव्या ही त्याचा हात पकडते. आता मात्र जीवा हा काव्याला म्हणत असतो, काव्या हात सोड माझा, कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल, काव्या हात सोड. आता इतक्यात जीवाची नजर ही समोर जाते, तर समोरून जिन्यावरून चालत येत असलेली नंदिनी ही त्याला दिसते. जीवा लगेचच काव्याला म्हणतो, काव्या हात सोड, नंदिनी आहे समोर, काव्या हात सोड. काव्या काही जीवाचं ऐकायला तयार नसते, पण मग कसा बसा आता जीवा पटकन स्वतःचा हात काव्याच्या हातातून सोडवून घेतो. आता नंदिनीने काही जीवाचा हात काव्याने धरताना पाहिलेला नसतो. नंदिनी किचनमध्ये येते आणि काव्या, काय गं, तुला काही हवं होतं का, असा काव्याला प्रश्न विचारते. पण नंदिनीला असं अचानक समोर आलेलं बघून काव्या ही थोडीशी घाबरते. त्यामुळे ती आता नंदिनीला काहीही उत्तर न देता गुपचूपपणे तिकडनं तिच्या खोलीकडे निघून गेलेली असते. आता काव्याचं हे असं थोडंसं विचित्र वागणं नंदिनीला जरा खटकतं. नंदिनी लगेच जीवाला विचारते, जीवा काय झालं, काव्य तुमच्याशी काही बोलली का. त्यावर लगेचच आता जीवा सांगत असतो, नाही. त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते, हल्ली ह्या काव्याचं काय चाललंय ना, खरंच काही कळतच नाही मला, काय करायचं हिचं समजत नाही. त्याबरोबर आता जीवासुद्धा तिकडनं निघून चाललेला असतो. नंदिनी त्याला मागून हाक मारत विचारते, जीवा कुठे चाललाय तुम्ही, आणि तुमचं बाईकचं हेल्मेटसुद्धा इथेच आहे. त्यावर जीवा सांगत असतो, सर्व्हिसिंगला कार टाकली आहे, ती आणायला चाललो आहे. त्यावर नंदिनी म्हणते, कारचं पण तोपर्यंत आता लगेचच जीवा हा तिकडनं निघून गेलेला असतो. नंदिनीचे तोंडातले शब्द हे तोंडातच राहिलेले असतात. मग ती जीवाचं हेल्मेट उचलते आणि हेल्मेट बघून तिला ती जीवाच्या मागे कशी बसली होती आणि कसे ते दोघं एकत्र फिरले होते ते सगळं आठवत असते. तर दुसरीकडे आता बाबा हे आईला विचारत असतात, तू चक्क रम्याला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिलीस. त्यावर लगेच आई सांगत असते, हो, आणि मला वाटत नाही की यामध्ये माझं काही चुकलेलं आहे म्हणून. त्यावर बाबा म्हणतात की हो, अजिबातच तुझं काही चुकलेलं नाही आहे. हे बघ, आपल्या घरातल्या मुलांना आपण वळण लावायला पाहिजेच, आणि रम्यासुद्धा आपल्या घरातलीच आहे. त्याबरोबर मालिनी म्हणते, अहो किती वाईट वाटलं आशिष भाऊजींना, त्यांच्या कुटुंबियांना. त्याबरोबर लगेच बाबा म्हणत असतात की त्याची काळजी तू नको करूस गं, अगं मित्र आहे तो माझा, थोडे दिवस गेले की स्वतःहून शांत होईल आणि करेल मला फोन. बरं मला सांग, माझे दुसरे परमपूज्य मित्र म्हणजेच विक्रम यांच्या मुली कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना गं आपल्या सुनबाई व्यवस्थित वडिलांच्या. त्यावर लगेचच आता मालिनी सांगत असते, हो, अगदी व्यवस्थित आहेत, आई वडिलांच्या टचमध्ये त्या. म्हणजे मध्यंतरी काव्या तर घरीसुद्धा जाऊन भेटून आली आईबाबांना. मला तर वाटतं की ती कोणाला घरी सांगून गेली नव्हती म्हणून, पण नंदिनीने तिला सांभाळून घेतलं, म्हटली म्हणून मला सांगून गेली आहे. खरं सांगू का, नंदिनीचा ना मला खूप अभिमान वाटतो. म्हणजे कोणासमोर कुठे काय वेळेचं भान राखून कसं बोलायचं हे खरंच तिला अगदी व्यवस्थित माहीत आहे. खरं बोलू ना तर नंदिनीचं लग्न जीवाबरोबर झाल्यापासून मला आता आपल्या जीवाची काही चिंताच उरलेली नाही आहे. पण पार्थ मात्र असं म्हटल्याबरोबर बाबा हे आईला सांगत असतात की हे बघ, आता पार्थची काळजी तू करू नकोस. आता तू विहीर खणली आहेस, विहिरीला पाणी लागलेलं आहे, घोड्यांना तिथपर्यंत आणून उभंही केलं आहेस. आता पाणी प्यायचं हे त्यांचं घोड्यांना त्यांना कळलं पाहिजे. काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. अगं संसार आहे हा, रस्त्यात खाचखळगे हे येतच असतात, मग त्यांना प्रत्येक वेळेस आधार द्यायची गरज नाही लागली पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की जर रस्त्यात खाचखळगा आला तर आपण स्वतः गाडीतून एकाने खाली उतरून त्याला धक्का द्यायचा असतो. मग बघ, रम्या असो किंवा कोणी असो, त्यांना जरी धक्का देण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा एकमेकांना साथ देऊन ते कधीच एकमेकाचा हातही सोडणार नाहीत. तू काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. त्यावर मालिनी म्हणत असते, अगदी तुमच्या मनाप्रमाणे होऊ देत. त्यावर लगेचच बाबा म्हणत असतात, पण हल्ली मी काही जरा ऐकतोय, पार्थ काव्याला सोडायला कोचिंगला वगैरे तिच्या जातो इन्स्टिट्यूटपर्यंत. त्यावर मालिनी सांगत असते की हो जातो. त्यावर बाबा म्हणतात, आणि जीवाचं काय, जीवा नंदिनीला घेऊन बाईकवरती फिरत होता. त्याबरोबर मालिनी म्हणते, तुम्हाला कोणी सांगितलं हे. त्यावर बाबा म्हणत असतात की हमारे जासूस चारों ओर फैले हे. तर आई म्हणते, पुरे करावं, सांगा ना कोणी सांगितलं तुम्हाला हे.
त्यावर बाबा म्हणत असतात की मला आपल्या घरामध्ये ही गोष्ट एवढी कौतुकाने कोण बरं सांगणार आहे. त्यावर लगेचच मालिनी म्हणते मिथुन भाऊजी. त्यावर बाबा म्हणतात की हो अगदी बरोबर, मिथुन आला माझ्याकडे आणि मला सांगतो कसा. अहो भाऊजी, मी अख्ख्या बाजारात आंबे शोधत फिरतोय उन्हातानात आणि मोहर तर यांच्या संसाराला आलाय. आता हे ऐकून आईसुद्धा हसते आणि बरोबर आहे असं म्हणते. तर दुसरीकडे आता खोलीत काव्या ही पुस्तक मांडीवर घेऊन डोळे मिटून बसलेली असते. त्या ठिकाणी पार्थ येतो. काव्याला एवढं शांत पार्थने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. तो विचार करतो ही नखं काढणारी मांजर आज एवढी शांत झोपली. आणि मग तो काव्याच्या मांडीवरचं पुस्तक अलगद घ्यायला जातो. काव्या म्हणते जागी आहे मी. मग पार्थ म्हणतो असे डोळे मिटून का बसलाय तुम्ही. त्यावर काव्य म्हणत होती की मी विचार करत बसले होते. का आता ह्या घरामध्ये डोळे बंद करून बसण्यावरती सुद्धा काही आक्षेप आहे का, ते सुद्धा आता सांगून करायचं का. पार्थ कशाला आलात तुम्ही इथे. मी चांगली डोळे बंद करून तुम्ही यायच्या आधी विचार करत बसले होते. तंद्री मोडलीत तुम्ही माझी. आता मात्र पार्थ हा काव्याला म्हणत असतो आता मला काय माहीत तुम्ही डोळे बंद करून विचार करताय ते. मला वाटलं तुम्ही झोपलाय. नाही काय आहे ना, विचार दिसत नाहीत ना म्हणून म्हटलं. आता पार्थने हा असा विनोद केल्याबद्दल लगेचच काव्य त्याला म्हणत असते पार्थ. त्यावर पार्थ म्हणत असतो ओ अशा कशा आहात हो तुम्ही. म्हणजे नेहमी अशा भडकलेल्या असता. नेहमी तुमचं डोकं गरम असतं. एखादं ऑमलेट टाकलं ना तर शिजेल त्याच्यावर. त्यावर लगेचच काव्य म्हणते हो बरोबर आहे, ऑमलेट टाकलं तर शिजेल. मी त्याच कामाची आहे ना तुमच्या घरात. पंचिंग बॅग झालं माझं, पंचिंग बॅग. ज्याला जे वाटेल ना तो येऊन बोलतो मला, माझ्यावर राग काढून जातात. त्याबरोबर लगेचच आता पार्थ हा तिकडनं जात असतो. काव्य हे उठून उभी राहत म्हणते मी बोलते ना काहीतरी. त्यावर पार्थ म्हणतो बोला. आणि मग आता पार्थ हा गप्प उभा असतो. तर काव्या ही तिचं बोलते. त्यानंतर पार्थ म्हणत असतो किती चिडचिड करता तुम्ही काव्या. हे बघा त्या नख काढून उभ्या असलेल्या मांजरीसारखं आहे तुमचं. सारखं आपलं बोलत असता, ओरडत असता. त्याबरोबर लगेच आता काव्या ही पार्थबरोबर काही न बोलता तिचं स्किन केअर रुटीन करायला आलेली असते. आरशासमोर बसून ती मॉइश्चरायझर लावत असते. पार्थ तिकडे येतो आणि विचारतो कुठलं मॉइश्चरायझर आहे. त्यावर काव्या त्याला सांगते सनस्क्रीम. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो सनस्क्रीम आहे का, बरं हे दिवसा लावलेलं चालतं का. त्यावर काव्य त्याच्याकडे बघते तर तो सांगत असतो नाही काय आहे ना, आम्हा मुलांसाठी कोणतंही क्रीम असू द्या ते आमचं मॉइश्चरायझरच असतं ना म्हणून विचारलं. त्यावर काव्य म्हणत असते पार्थ का त्रास देत आहे, जा ना तुम्ही. त्यावर पार्थ म्हणत असतो की जेवायला का नाही आलात. काव्य सांगते भूक नव्हती. पार्थ विचारतो आता काही आणू का. काव्य सांगते नाही नको आहे काही मला. पार्थ विचारतो कॉफी वगैरे काही हवी आहे का. काव्य म्हणते नाही पाहिजे. पार्थ विचारतो डोकं दुखतं आहे का. काव्य होकार देते. पार्थ म्हणतो या मग मी चेपून देतो तुमचं डोकं, ये बालिके ये. त्याबरोबर काव्य म्हणत असते काय अधिकाराने माझ्या डोक्याला हात लावाल, का चेपाल माझं डोकं तुम्ही. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो मी तुझा पती आहे बालिके आणि पती या हक्काने तुझी काळजी घेणं, तुला आनंदी ठेवणं हे माझं परम कर्तव्य आहे बालिके. आता पार्थने हा जो काही ॲक्सेंट पकडलेला असतो काव्य त्याच्यावरती आणखीन जास्त चिडते. काव्य पार्थला म्हणत असते पार्थ टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहात तुम्ही. काय चाललंय तुमचं, हे शोभतंय का तुम्हाला. त्यावर पार्थ म्हणत असतो बालिके मग तू जे वागतेस ते तुला तरी शोभतंय का. आता मात्र काव्य आणखीन चिडते. काव्य म्हणायला लागते पार्थ प्लीज नेहमीसारखं बोला ना तुम्ही. त्यावर लगेचच पार्थ म्हणतो बरं सॉरी, तुमचा मूड चांगला नव्हता म्हणून तुमचा मूड चांगला व्हावा यासाठीच मी हे असं सगळं केलं. तुमचा मूड आता लाईट झाला आहे, तुम्ही आता निवांत रिलॅक्स व्हा, आराम करा, मी सुद्धा जातो. आणि मग आता पार्थ हा तिकडनं उठतो. आता खरं तर पार्थ हा मुद्दामून खाली वागतो. काव्य ओरडते अरे. त्यावर पार्थ म्हणतो उशी घेतोय फक्त साधी. त्याबरोबर मात्र आता काव्या ही गप्प बसते. मग आता पार्थ हा तिकडनं उशी घेतो आणि लगेचच निघून जातो. आता पार्थ तर खोलीच्या बाहेर निघून गेलेला असतो. पण आज पहिल्यांदा काव्याला पार्थबद्दल प्रश्न पडलेला असतो. आणि तो म्हणजे असा की आपण याच्याबरोबर एवढं वाईट वागतो, एवढं खडूस बोलतो, एवढा त्रास देतो, तरीसुद्धा पार्थ हा आपल्याबरोबर एवढं चांगलं कसं काय वागू शकतो, कसा काय बोलू शकतो. तर त्यानंतर आता पार्थ हा हॉलमध्ये झोपत असतो. त्यामुळे तो हॉलमध्ये आलेला असतो. आता छानपैकी उशी वगैरे टाकून तो झोपून घेणारच असतो. तर आता इकडे दुसरीकडे नंदिनी ही तिच्या बेडरूममध्ये जीवाची वाट बघत असते. तिला टेन्शन आलेलं असतं. रात्रीचा उशीर झालेला असतो. अजून जीवा घरी आलेला नसतो. ती विचार करत असते की काय हे जीवा एवढा उशीर का लागतो यांना.
जेवायला सुद्धा आलेले नाही आहेत, सकाळपासून काही खाल्लेलंही नाही आहे आणि आता कार आणायला गेलेत. कार आणायला एवढा वेळ लागतो का? काय गरज होती तिकडे जाण्याची? सर्व्हिस सेंटरला फोन केला असता तरीसुद्धा कार घरी आली असती. कॉल ट्राय करते आहे तर हे कॉलसुद्धा घेत नाही आहेत माझे. मग आता नंदिनी ही बाहेर हॉलमध्ये आलेली असते. आता पार्थ तिला बघतो आणि विचारतो, काय झालं, कसला विचार करताय? त्यावर नंदिनी म्हणत असते, काही नाही, ते जीवाचा. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो, घरी आलेला नाही आहे का तो अजून? त्यावर नंदिनी म्हणते, नाही ना, नाही आलेत अजून. त्यावर पार्थ म्हणतो, टेन्शन नका घेऊ, आराम करा तुम्ही, मित्रांबरोबर वगैरे गेला असेल तो कुठेतरी. त्यावर नंदिनी म्हणत असते, ते गेल्या वेळेस जेव्हा उशिरा आले होते तेव्हा. त्याबरोबर पार्थ म्हणतो, काय गेल्या वेळेस उशिरा? त्याबरोबर नंदिनीला आठवतं की जेव्हा किती ड्रिंक करून आला होता. ड्रिंक नाही, ओव्हर ड्रिंक करून आला होता. मग नंदिनी त्याला म्हणत असते, नाही, काही नाही, अहो म्हणजे उशिरा आले ते. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, सांगू शकता तुम्ही मला, मोठा भाऊ आहे मी त्याचा. त्यावर नंदिनी म्हणते, अहो उशिरा आले होते ते, तर त्यांना मग ॲसिडिटी वगैरे झाली, त्रास झाला म्हणून म्हणत होते, आणि सध्या आत्ताच तापातून वगैरे उठलेत, मग कशाला असं. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, खरंच तुम्ही जीवाची एवढी काळजी करता, बरं वाटलं. खरं तर तुम्ही त्याची काळजी करता ना, म्हणून मला त्याची काळजी करावी लागत नाही. त्याबरोबर आता नंदिनी ही तिच्या रूममध्ये जाते. पार्थ तिला सांगतो की काळजी करू नका, येईल तो. तर दुसरीकडे आता आपला जीवा हा काव्याचे शब्द ऐकून मस्तपैकी अख्खाच्या अख्खा खंबा आता पिऊन झालेला असतो आणि त्याला खूप नशाही चढलेली असते. तर त्याला काव्याचे शब्द आठवत असतात की आता तुला मी नाही, नंदिनी ताई हवी आहे, इतक्या लवकर मला विसरलास तू जीवा, कसं करू शकतोस तो असं वगैरे वगैरे. आता तो दारू पिऊन इतका नशेत असताना खाली गाडीच्या उतरलेला असतो आणि गाडीच्या बोनटवरती आता दारूचा खंबा ठेवून तो दारू पित असतो. इतक्यात पेट्रोलिंगला चाललेले 2 पोलीस हवालदार जीवाला बघतात आणि त्यातला एक खाली उतरून, काय रे, दारू पितोयस का, असं जीवाला विचारतो. त्यावर जीवा म्हणत असतो, कॉलर सोड माझी, चल, मला का कोणाची भीती नाही दाखवायची. त्यावर दुसरा खाली उतरून त्याला म्हणत असतो, नीट बोलतोय ना तो तुझ्याशी, मग नीट बोल त्याच्याशी. त्याबरोबर जीवा म्हणत असतो की हे बघ, मला नाही सांगायचं मी कसं बोलायचं आणि काय बोलायचं, मी कोणालाच घाबरत नाही. त्याबरोबर लगेच दुसरा पोलीस हवालदार म्हणत असतो की चल आता तुझ्या घरच्यांना कॉल करून इथे बोलवूनच घे, आपण आता तुझे हे कारनामे त्यांनाच दाखवायचे. त्यावर आता जीवा सांगत असतो, कॉलर सोड माझी, माझ्याकडे काही मोबाईल वगैरे नाही आहे, मी कोणाला कॉल नाही करणार. इतक्यात नंदिनी जीवाच्या फोनवरती फोन करते. आता फोन हा गाडीत वाजत असल्या कारणामुळे एक हवालदार फोन उचलतो. तर नंदिनी इकडनं बोलत असते, जीवा कुठे आहात तुम्ही, किती उशीर, कधीचे कॉल करते, मी काळजी वाटते मला तुमची. त्यावर लगेचच आता हवालदार सांगत असतो, नमस्कार, मी पेट्रोलिंग हवालदार, तुमचा नवरा आमच्या ताब्यात आहे, पोलिसांच्या ताब्यात. त्याबरोबर आता नंदिनी विचारायला लागते, काय पोलिसांच्या ताब्यात, काय केलं माझ्या नवऱ्याने, आणि म्हणजे का तुमच्या ताब्यात आहेत ते, गाडी फास्ट चालवत होते का ते? त्याबरोबर लगेचच आता पोलीस हवालदार म्हणायला लागतात, गाडी फास्ट चालवत होते का? अहो गाडी चालवण्याच्या शुद्धीत तरी आहे का तो? फुल नशेत आहे तुमचा नवरा, फुल, तुम्हाला इकडे यावं लागेल. त्यानंतर आता नंदिनी ही पोलिसांच्या तिथे ज्यांनी सांगितलेलं असतं त्या ठिकाणी पोहोचलेली असते. त्यानंतर ती पोलिसांची माफी मागते आणि त्यांना सांगते की पुन्हा यांच्याकडून असं होणार नाही. मग आता नंदिनी ही जीवाला घेऊन घरी आलेली असते. पण घरात येत असताना आता पुन्हा एकदा तिथलं शोपीस पडतं आणि पार्थ जागा होतो. पार्थ जीवाला ह्या अशा अवस्थेत बघून त्याला बेडरूममध्ये आणायला नंदिनीला मदत करतो. मग कसं बसं नंदिनी आणि पार्थ मिळून जीवाला आणून बेडवरती झोपवतात. पार्थ हा नंदिनीला विचारत असतो, जीवा रोज असा दारू पिऊन येतो का? त्याबरोबर मात्र आता नंदिनी ही काही उत्तर देत नाही. त्यानंतर आता पार्थ हा तिकडनं निघून गेलेला असतो. तर आता मात्र नंदिनीला प्रश्न पडलेला असतो की जसं काव्याच्या मनात काहीतरी सलतंय, तिच्या मनात सल आहे, तसा जीवांच्या मनात सुद्धा काहीतरी सल असेल का? त्याबरोबर लगेचच आता दुसरीकडे रम्या ही वसुहत्याला सांगत असते की माझ्याकडे पार्थपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडलाय. त्याबरोबर आता मात्र हा एपिसोड इथेच संपतो. पण मित्रांनो, पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की पुढे नेमकं काय आणि कसं घडणार. कारण आता रम्याला नवीन पार्थपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग सापडलाय, पण नक्की तो काय मार्ग आहे आणि रम्या आता कोणत्या फालतू मार्गाचा अवलंब करणार पार्थपर्यंत पोहोचण्यासाठी, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून आम्हालासुद्धा कळेल की तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला.
त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांना, मित्रपरिवारांना तर आठवणीने आवर्जून शेअर करत चला, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.